तेव्हा तर आम्ही असं मजले चढले होते, ते छोटीशी शिडीने आणि साडी घातलेली. तर आधी कधी आयुष्याबद्दल विचार केला नव्हता की असं काही आपण करू शकू. आणि माझी आई आहे, त्यांना साडी घालायला येत नाही, त्यांना शिकवलं. तर अशी म्हणजे ही साडी जी आपल्या सगळ्यांशी खूप निगडीत आणि जेव्हा आपल्याला हितगुज करतील, एक 10-15 मिनिटाचा मॅडमचा हितगुज असणार आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमित घाणेकर आलेत का? ठीक आहे, डॉक्टर अमित घाणेकर कॅन्सरवरती बोलणार होते, पण अंजुम मॅडम दोन्हीसाठी प्रिपेअर्ड. कोरानी सर आज आपण जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन डॉक्टर प्रशांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या मदतीने साडी वॉकेथॉन अरेंज केला होता फ्रॉम मॅक्सी ग्राउंड टू राणी लक्ष्मीबाई उद्यान. याचा हेतू हे होता की साडीच्या बाबतीतली जनजागृती नवीन पिढीमध्ये व्हावं आणि साडी जी एक खूप महत्त्वाची भारतीय वेशभूषा आहे त्याच्या बाबतीत पर्टिक्युलरली जी यंग पिढी आहे त्यांना एक आवड निर्माण व्हावं. आय थिंक खूप चांगला कार्यक्रम झाला. यामध्ये प्रामुख्याने आपण कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या अनुषंगाने काही उपक्रम घेतले होते. त्यामध्ये डॉक्टर घाणेकर आणि यांचे टीम डॉक्टर अंजुम यांचे टीमने खूप चांगला मार्गदर्शन सगळ्यांना केला आणि आय थिंक हा एक खूप चांगला स्टेप आहे टुवर्ड्स बेटर हेल्थ अँड फिटनेस ऑफ विमेन. या पार्कच्या माध्यमातून आपण ऑलरेडी त्यांच्याशी वारंवार लाईफस्टाईल सुधारण्याच्या अनुषंगाने काही कारवाई काही ॲक्टिव्हिटीज इथे घेतो आहे आणि निश्चितपणे महिलांचा आयुष्य आरोग्य हे सुधारण्यासाठी या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला